हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. मी प्रियांका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर तुम्हाला इथं दिसत असेल सगळे देव मी एका डिशमध्ये घेतलेले आहेत. तर आज पौर्णिमा होती ना, तर वटपौर्णिमेच्या सगळ्या ताईंना हार्दिक शुभेच्छा. तर तुम्हाला व्हिडिओ उशिरा येत असेल तर स्वारीवर काय एडिट करायला थोडासा उशीर झाला, तर थोडंसं समजून घ्या. तर इथं मी सकाळी सकाळी लवकर उठले होते, कारण वटपौर्णिमा म्हणल्यानंतर सगळ्या ताईंची घाई गडबड असते, मुलांना शाळा असते, तर डबे बनवून द्यावे लागतात. तर आपलं आवरायचं असतं, तयार व्हायचं असतं, देवपूजा वगैरे बरंच काही कामं असतात. तर मग आज पौर्णिमा असल्यामुळे ना, मी पौर्णिमेचे, अमावस्याचे आणि शनिवारचं देव स्वच्छ करत असते अधूनमधून. तर मला देव आहेत ना, तुम्ही पाहू शकता, एकदम असे हे झाले होते. तर म्हणलं चला आता आज पौर्णिमा आहे, तर मग लवकर उठले होते, तर मग देव अगोदर स्वच्छ करून घेते आणि नंतर मग मुलांचा डबा वगैरे करते, असं माझं ठरलं होतं. तर मग मी लवकर उठले होते पहाटे 5 वाजता आणि अंघोळ वगैरे झाली, झाडझूड झाली आणि लगेच मग मी देव साफ करायला घेतले. तर मग इथं सगळे देव मी एका डिशमध्ये काढून घेतले होते आणि देव साफ करण्यासाठी ना जास्त वेळ काय एवढं लागत नाही बरं का. देव असे घेतल्याच्या नंतर थोडेसे ओले करून घ्यायचे. त्यांना आहे ना पितांबरीने फक्त पितांबरी लावून ठेवायची आणि फक्त 15-20 मिनिटानंतर मग थोडेसे चोळून घ्यायचे, की व्यवस्थित असे देव स्वच्छ निघतात. तर इथं तुम्ही पाहू शकता, एकदम मस्त असे देव घासून घेतले होते मी आणि कोरडे करून घेतले होते. देव जर आपण ओले तसेच ठेवले ना, तर मग त्यांना असे डाग पडतात. पहा, कलरसुद्धा मी तसाच पितांबरी लावून ठेवली आणि नंतर घासून घेतले आणि लगेच एका कोरड्या कपड्याने ना पुसून घ्यायचा, नाहीतर मग त्याला असे वेगळेच डाग पडतात देव आणि स्वच्छ मग झाले देव एक त्यानंतर 8-15 मग मी दिवस लगेच छान राहतात. स्वामींचा फोटो वगैरे सगळं खाली काढून घेतलं. त्यानंतर तो साफ केला आणि त्याच्यानंतर स्वामींच्या खालचं सगळं व्यवस्थित असं पुसून घेतलं. ही जी झाडं आहेत ते सुद्धा थोडीशी पुसून घेतली आणि त्यानंतर मग आता देवघराकडे आले. तर देवघर सुद्धा मी इकडं असं साईडला उचलून ठेवलंय बघा. तर ते सुद्धा साफ करून घ्यायचं आणि हे देवघरामध्ये ना थोडंसं मी असे तेलाची किटली वगैरे ठेवत असते. थोडंसं असं चिकट चिकट झालंय, ते सुद्धा मी आता थोडंसं घासून काढणार आहे. देवघरावरती ना अशी थोडीशी धूळ पण साचते बरं का, तर ती सुद्धा आता मला साफ करून घ्यायची. तर एका ओला रुमाल घेतलाय, तर ओल्या रुमालाने मी अगोदर पुसून घेणार आहे आणि त्यानंतर कोरड्या रुमालाने साफ करून घेणार आहे. तर इथं बघा, आपण ज्यावेळेस दिवे वगैरे ठेवतो ना, ते एकदम मेनचट झालेलं असतं, तर ते थोडंसं असं घासून घेतलं ना, लगेच पुसून घेतलं ना तरी होऊन जातं. तर आता घेते साफ करून. बघा, देवघर ठेवण्याचा जो हा कप्पा आहे ना, तर त्यालाच हे 2 कप्पे आहेत. तर यामध्ये ना मी दोन्ही कप्प्यांमध्ये जे माझं पूजेचं साहित्य असतं ना, ते ठेवून घेतलेलं आहे. आता हे सगळं स्वच्छ केलं, आता जाणार आहे मंदिराकडे. तर तो ड्रॉवर पुसून काढल्याच्या नंतर मग मी मंदिरसुद्धा स्वच्छ घासून असं घेतलं होतं. तर ते सुद्धा सगळं व्यवस्थित असं पुसून घेतलं अगोदर ओल्या कपड्याने. त्यानंतर कोरड्या रुमालाने असं मंदिर मी पुसून घेत होते. तुम्ही पाहू शकता, इथे ना डाग पडले होते, ते सगळे निघाले होते. त्यानंतर मंदिर आहे ना असं 15 दिवसातून 10 दिवसातून किंवा महिन्यातून जसं वेळ मिळेल तसं मी साफ करून घेत असते, कारण धूळ ही बसतच असते. त्यानंतर मंदिर साफ केल्याच्या नंतर त्याला जागेवर ठेवून घेतलं. त्यानंतर स्वामींची अशी छान पूजा केली आणि देवपूजा पण करून घेतली. नंतर मग आता स्वयंपाक पण बनवायचा होता, मुलांना शाळेत जायचं ना, त्यामुळे. तर माझी छान अशी पूजा झाली होती. तर सकाळी सकाळी अशी घरामध्ये पूजा केली ना, तर खरंच खूप प्रसन्न वातावरण होतं बरं का. आणि मला आवरायचं पण होतं. असं काही सणसुद्धा असले ना, तर मग मी लवकर उठून अगोदर देवपूजा करत असते, नंतर मग आवरत असते. तर इथं पाहू शकता, तुमची देवपूजा झाली की लगेच मग मी पीठ मळून घेतलं अगोदर आणि त्याच्यानंतर लगेच भेंडी बनवायला घेतली. तर मुलांच्या डब्यासाठी मला डबे बनवायचे होते आणि मुलांना शाळा होती, सुट्टी नव्हती, त्यामुळे मग त्यांचं आवरायचं होतं. तर अशी काही गडबड सगळ्याच ताईंची असते. सणवार असले आणि त्यात शाळा असली ना, मग तर जास्त गोंधळ होतो. तर इथं मुलांसाठी मी छान अशी भेंडी बनवत होते. तर मग चाललं होतं माझा स्वयंपाक. बघा, वडाला जाण्यासाठी मी छान अशी काठपदर साडी घातलेली आहे आणि छान तयार झालेली आहे. आता आम्ही आमच्या बिल्डिंगमधील सगळ्या बायका मिळून आणि माझ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या मिळून सगळ्या वडाला जाणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा. आमच्या सगळ्या मैत्रिणी अशा मस्त अशा तयार होऊन आलेल्या आहेत वडाला जाण्यासाठी आणि आमच्या सासूबाईसुद्धा आलेल्या आहेत बरं का. तर त्यांना एवढं चालता येत नाही, पण हळूहळू म्हणलं चला. आणि आमची पूनम मावशी बघा, एक ठेवती आणि एक घरात आणायला जाती. तर निघाल्याच्या नंतर आंबा आणायला गेली होती, पण चला असो निघालोय आता आम्ही. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. चाललोय आता आम्ही वडाला सगळेजण, तर व्हिडिओ कंटिन्यू करा.
बघा आमच्या या मावशी सुद्धा छान अशा तयार झालेल्या आहेत, एकदम मस्त असा लुक केलाय त्यांनी. तर बसल्या तिथं सावलीला. तर आम्ही सगळ्यांनी इकडे आमच्या लोणकर ताईची बघा गडबड, इकडे चाललंय आपलं ताट भरायचं. तर चला अगं बस की खाली, बस की, करायला काय नाही, फक्त दाखवायची आपल्याला. अरे पण नुसतंच बसू कुठे तुम्ही पूजा करताय म्हणजे नंतर पूजा ठेवणार नाही, ठेवायचं नाही, ठेवायचं आंबा ठेवायचा ते दोरे का. तर इकडे बघा आमच्या आत्या आणि इकडे बघा पूजा करताय सगळेजण. आणि मस्त असे फोटोशूट पण चाललंय बघा. एवढे छान तयार झालेत म्हणजे फोटोशूट तर होणारच. आणि आमच्या पूनम मावशीला फोटोचा लय शौक आहे बरं का. बघा पूजा बिजा पटकन करून घेतली आणि फोटोशूट. म्हणजे पूजा करायच्या अगोदर चाललंय का फोटोशूट. आणि इकडे आमच्या मावशी स्वाती वहिनी छान अशा पूजा करता येते सुद्धा. अजून आमची शिवण्याची मम्मी आणि ह्या राहिल्या पूजा करायच्या, तुम्हाला पूर्ण दाखवते मी. दुसऱ्याचा आंबा घे आणि फोटो काढ. पाणी असतं त्यात. कुठं जायचंय. देवाला जायचं की. जाऊ की ते दिवशी देवाला त्या मंदिरात. चुकायचं मंदिर आहे. अजून काय आमचं पुन्हा मावशीचा फोटोशूट संपा नाही बघा. आगबाई पदरावर बसते बाय खाली. तिकडे शिवण्याची मम्मी पूजा करताय आणि इकडं सत्याराची मम्मी पूजा करताय. काय मावशी इकडून काढा, इकडून मला असं लय वर बघायला लागते, ते चांगलं नाही. मानवाकडे होती, मानवाकडे होती, इकडून जरा चांगलं दिसतं. वडाची पाना तीना सत्य सावित्री देन. वडाची पाना तीना वर मागे तिला तिने गरिबीला सत्यवान. वर मागे तिला तिने गरिबीला सत्यवान. तर इकडे बघा आम्ही पूजा करतोय. इकडं शाळा आहे आमच्या घराजवळच, तिथे वडा झाड आहे, तर तिथे पूजा करतोय. इकडे पिटीचा तास चालू आहे. तर कशी मस्त अशी मुलं ग्राउंडवरती खेळताय बघा. तर बघा आमचं सगळं झाल्याच्या नंतर अजून फेरे घ्यायचे राहिलेत आणि ह्या आमच्या बेस्टी मैत्रिणी आल्यात बघा. तर आम्ही सगळ्यांनी वडाची पूजा करून घेतली. म्हणजे जसा बसतील बायका तशा सगळ्यांनी 2-2 तिघीने अशी पूजा करून घेतली. त्यानंतर मग पाण्याचा एक विडा घातला आणि त्याच्यानंतर मग आपले जे 7 विडे असतात ते घालण्यासाठी आम्ही सगळ्याजणी दोरा हे करून अशी विडे घेत होतो. तर तुम्ही इथं पाहू शकता. तर आम्ही सगळ्या अशा मैत्रिणी काही कार्यक्रम असेल तर असं मिळून करतो बरं का. तर खरंच खूप भारी वाटतं. तर सगळ्यांचे लूक बघा आणि सगळ्यांनी गजरे लावले होते आणि सगळ्या मैत्रिणी खुश होत्या. छान अशी वडाची पूजा झाली. त्यानंतर सगळ्या मैत्रिणी जर अशा एकत्र आल्या तर मग हळदी कुंकाचा कार्यक्रम तर छान असा होतो. उखाणे वगैरे झाले, पण त्याचा व्हिडिओ काय मी तुम्हाला म्हणजे माझ्याकडून कॅप्चर करता आला नाही मला. तर जेवढा होईल तेवढा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा बरं का. त्यानंतर मग सगळ्या मैत्रिणीला हळदी कुंकू लावून घेतलं आणि नंतर निघालो तुकाई देवीच्या मंदिरामध्ये. वडाची छान अशी पूजा झाली आहे. आता आम्ही चाललो इकडे यमाई देवीचं छोटंसं मंदिर आहे, तर तिच्या दर्शनासाठी चाललो आहे. आज पौर्णिमा पण आहे आणि दरवर्षी आम्ही वडाला आल्याच्या नंतर त्या मंदिरामध्ये जात असतो. तर इकडं बघा सगळ्या मैत्रिणी मागून येत आहेत. तर इथं बघा जवळच तुकाई देवीचं मंदिर आहे. तर इथं सकाळी सकाळी बायका गेल्या होत्या पूजा करून, दिवा पण चालू होता. त्यानंतर इथं आल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी पूजा केली. कारण या मंदिरामध्ये ना छोटा असल्यामुळे फक्त 2-2च बायका आतमध्ये जाता येत होतं असं होतं. तर छान अशी मी दिवा वगैरे लावून ओटी भरली आणि नंतर पायात दर्शन घेतलं आणि थोड्या वेळ इथं सगळ्या आम्ही मैत्रिणी अशा बसलो होतो. तर तिथंच मला आजींचा फोन आला, आमच्या सासूबाईंना भेटायला आम्ही येणार आहेत म्हणून. तर तरी पण म्हटलं चला थोड्या वेळ इथं बसून घेऊ, कारण घरी गेल्यानंतर बसायला होणार नाही असं सगळ्याच बायका म्हणल्या. तर आम्ही तिथं छान असं बसलेलो. तर तिकडं नाना मावशी आणि नानी आल्या होत्या. तर त्यांच्या गप्पा छान अशा चालल्या होत्या. तर म्हटलं चला आता त्यांच्यासाठी सरबत पण बनवला आणि सरबत दिल्याच्या नंतर म्हटलं आता चला खिचडी बनवू, कारण मावशींना नानींला पण आणि
सासूबाईंना आणि मला पण उपवास होता ना पौर्णिमेचा आणि सोमवार पण होता. तर मग मी बटाटा वगैरे छान असा परतून घेतल्यानंतर मग अशी खिचडी परतायला घेतली. तर म्हटलं आता अगोदर खिचडी खाऊन घेऊ, कारण सकाळपासून मी काही चहा वगैरे काही पिलेली नव्हती, त्यामुळे मग आता जाम भूक लागली होती. तर मग पापड्या वगैरे तळून घेतल्या आणि खिचडी बनवायला घेतली. तर नाना काही जेवले नव्हते घरी, फक्त नाश्ता करून आले होते, त्यामुळे मग त्यांना पण जेवायचं होतं. तर म्हणलं आधी सगळ्यांसाठी, आमच्या तिघींसाठी ताटं केली, नंतर मग आम्ही खिचडी करून घेतली आणि नंतर मग मी लागले स्वयंपाकाला. तर मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली होती मी आणि वरण भात, पापड आणि ज्वारीच्या भाकरी. आता हे सगळं का बनवलं, तर सोमवार असल्यामुळे आम्ही काही खात नाही वगैरे, तसं तर आहेच, पण वटपौर्णिमा पण होती आणि त्याच्यामुळं काय मग दुसरं काही बनवता आलं नाही आणि नानाला काही गोड असं आवडत नाही. तर मग नानी बोलल्या त्यांना असं काहीतरी झणझणीत मस्त असं भाजीच बनवा आणि भाकरी वरण भात असंच जेवणामध्ये ठेवा. तर मग मी वरण भात, पापड आणि ज्वारीच्या भाकरी, मस्त शेवग्याची शेंगाची भाजी असं बनवलं. नंतर मग स्वयंपाक झाल्याच्या नंतर मिस्टर आणि ते नाना आल्याने दोघेजण जेवण त्यांनी केलं. त्यानंतर मग सासूबाई त्या सगळ्या जेवायच्या राहिल्या होत्या. तर मग परत मी भज्याची आमटी अशी मस्त बनवलेली आहे आणि परत भाकरी केल्या थोड्याशा आणि नंतर मग सासूबाई, आजी आणि नानी या तिघीजणी जेवून घेतलं त्यांनी आणि मी काही जेवले नाही बरं का, कारण मला आहे ना पौर्णिमा असल्यामुळे संध्याकाळी देवीची आरती वगैरे करून नंतरच मग मी उपवास सोडत असते, असं काय असतं माझं. तर जेवण वगैरे झाली, त्यानंतर आरती वगैरे झाल्याच्या नंतर मग मी जेवले. तोपर्यंतच हे तुम्हाला दिसत असतील तर हे आमच्या सासूबाईंचे मावस भाऊजाई आणि भाची आली होती त्यांना भेटायला आणि भाऊ. तर ह्यांनी छान असे त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले. तर पाहू शकता असा माझा आजचा दिवस गेलेला आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत सगळ्यांना बाय.